घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बळींचा आकडा 17 झालाय। त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक अर्थात SIT मार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दुर्घटनेला जवळपास 9 दिवस उलटल्यावर SITची स्थापना झाली आहे, त्यामुळे विरोधकांकडून टीका होतीये। घाटकोपर इथल्या होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यावर तपासाकरता विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली। मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांनी याबाबतचे आदेश जारी केले। या SIT टीम मध्ये 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या भावेश भिंडेच्या कार्यालयातून काही कागदपत्र जप्तही करण्यात आली आहेत। घाटकोपर होर्डिंगचं व्यवस्थापन करण्याकरता 4 ते 5 कोटी रुपये लागत असल्याचं सांगण्यात येत असल्यानं भावेश भिंडेच्या व्यवसायाची आर्थिक बाजू तपासली जाते। होर्डिंगसाठी परवानगी कुणी दिली, प्रमाणपत्र कुणी दिली याचा तपास केला जातोय। तसंच मुलुंड इथल्या भावेश भिंडे याच्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयातील काही कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। या कागदपत्रांद्वारे पथक अधिक तपास करताय। त्याचवेळी भिंडेच्या कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवण्यात येणार आहेत। भिंडेच्या इगो प्रायव्हेट लिमिटेडसह त्याच्या बँक खात्यातून झालेल्या व्यवहाराबाबत अधिक माहिती घेण्यात येते। SIT कडून बँकांसोबत पत्रव्यवहार करण्यात येतोय। खरे तर कुठलीही घटना घडून गेल्यावर त्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी SITची स्थापना होते। राजकीय घटना असेल तर तात्काळ अटक सत्र, चौकशी सत्र सुरू होतात। पण घाटकोपरमध्ये 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरही SITची स्थापना व्हायला 9 दिवस उलटावे लागले। याच दिरंगाईवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। जितेंद्र आव्हाड यांनी तर दुर्घटनेआधीच आपण या होर्डिंगची तक्रार केल्याचं सांगत सरकारच्या दुर्लक्षावर टीकास्त्र डागलंय। म्हाडाच्या बागेवरती इल्लीगल होर्डिंग्स उभारले जात आहेत, ह्याच्याबद्दल पण मी म्हाडामध्ये तक्रार केली। MSRDCची जागा नसताना ती MSRDCची जागा दाखवून त्याच्यावर होर्डिंग उभे केलेत। ती जागा संपूर्णतः या म्हाडाची आहे। कंप्लेंट करून सुद्धा म्हाडाने कुठलीही कारवाई केलेली नाही। आजही होर्डिंग्स उभे केले जात आहेत आणि यांच्या या पैसे कमवण्याच्या हट्टापायी 16 लोकांचा नाहक बळी गेलेला आहे। आणि या SITतून हे निघालं पाहिजे की मग मुंबईमध्ये किती असे होर्डिंग्स आहेत इल्लीगल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे किती इल्लीगल होर्डिंग्स आहेत की ज्याच्यानी जीवाला धोका होऊ शकतो। तर पैसा मोठा की जीव मोठा हे निवडणुकीवर बेतलं म्हणून SIT नेमण्यात आलेली आहे। वास्तविक पाहता हा निर्णय फार पूर्वीच घ्यायला पाहिजे। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे दिरंगाईचे आरोप फेटाळून लावले। आधी जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत करणं गरजेचं होतं असं म्हणत भाजपनं विरोधकांवर पलटवार केला। लाज वाटली पाहिजे हाच शब्द मी वापरेन। त्याचं कारण असं की आपल्याला आधी दुर्घटनेमधल्या लोकांना मदत करणं गरजेचं होतं। महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माजी नेते आदरणीय देवेंद्रजींनी सर्वप्रथम त्याकडे लक्ष दिलं। माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचले। आपण पाहिलं की या सगळ्या लोकांना अतिशय व्यवस्थित मदत कार्य आधी व्हावं ही भूमिका होती। SIT निश्चितपणे नेमली गेलेली आहे। उशिरा का होईना आता घाटकोपर प्रकरणात SITची स्थापना झाली आहे। या SIT चौकशीतून भिंडेच्या आर्थिक व्यवहारांचा लेखाजोखाच मांडला जाणार आहे। त्यामुळे आता भिंडेचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत सापडतात, भिंडेच्या या बेकायदा कारनाम्यांना कुणाकुणाचा आशीर्वाद होता, या सगळ्या बाबी समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।